51 लोक होते. आणि म्हणून मग हा एकनाथ शिंदे फक्त लांबून बोलून सांत्वन करणारा आधार देणार. मी त्यांना भेटल्यानंतर त्यांच्या भावना मी पाहिल्या, माझ्या लाडक्या बहिणींच्या भावना पाहिल्या, छोट्या मुलांच्या भावना पाहिल्या, ज्येष्ठांच्या भावना पाहिल्या. ते म्हणाले आता तुम्ही आलात, आता आम्हाला खात्री आहे की आम्ही पुन्हा सुरक्षित सुखरूप आमच्या घरी जाणार. आता आम्हाला कुठली शंका राहिली नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हा जो काय हल्ला होता हा दुर्दैवी हल्ला होता. आणि म्हणून त्या ठिकाणी जाणं हे माझं कर्तव्य होतं. त्यामध्ये देखील राजकारण करतायत. गावाला गेला की राजकारण, शेती करायला गेला म्हण, अरे शेतकऱ्याचा मुलगा आहे, मग शेती करणार नाही तर काय करणार. तुमच्यासारखा मी घरातून बाहेर पडतो, काही लोक घरातून बाहेर पडतच नाही. पण मी जेव्हा जेव्हा आपत्ती येते, आपदा येते तिकडे जातो. काही लोक घरातून बाहेर पडले की ते पार देशाच्याच बाहेर जातात. पण जाऊ द्या, त्यांचा त्यांना लक लाभ असतो. आणि म्हणून हा हल्ला जो आहे हा संपूर्ण देशावर आहे. आपल्या 140 कोटी जनता आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या पाठी आहे. हा खरं म्हणजे देशाच्या शत्रूंनी, मी मगाशी म्हणालो तसा, भारताच्या आत्म्यावर केलेला हल्ला आहे. हल्ला करणारे दहशतवादी आणि त्यांचे मास्टरमाइंड यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी सजा होईल, शिक्षा होईल असं प्रधानमंत्री म्हणाले. आणि म्हणून ते बोलत नाहीत, त्यांनी कारवाई देखील सुरू केली आहे. आता या पाकड्यांना जरूर या ठिकाणी सजा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पाकिस्तानचं कायमचं कंबरडं मोडलं पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भावना आहे. खून का बदला खून से. आणि या पाकिस्तानचं नामो निशान मिटवण्याचं सगळ्यांच्या मनामध्ये एक जे काय एक राग आहे, चीड आहे, संताप आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी